खोटं बोलण्यात एक्सपर्ट आहे ना मी. आज फॉर अ चेंज खरं बोलतो. हॅलो. हॅलो अंजली. हा अंजली, अगं मला इथे अर्णव भेटलाय, म्हणजे त्यानेच भेटायला बोलवलेलं आणि तो मला काही पैसे आणि सामान देतोय घरी घेऊन जायला. काय? हो ना ग. मला म्हणतोय तू हे घरी घेऊन जा आणि अंजलीला सांगू नकोस, तिला फसवून हे सगळं घरी न्यायचंय मी. ओ काय बोलतोय तुम्ही? अंजली अंजली हा हा लाच देतोय का चक्क मला. पण तू काळजी करू नकोस, मी सुद्धा तुझाच नवरा आहे आणि मी तुझ्या इतकाच स्वाभिमानी आहे. काहीही घेणार नाहीये मी अर्णवकडून. अहो, मला माहित होतं तुम्ही काही घेणारच नाही, म्हणून तर मला तुमचा अभिमान वाटतो. बरं बरं अंजली, आपण बोलू आल्यावर. मी जरा बोलतो तुझ्या भावाशी, रिजेक्ट करतो त्याची ऑफर. चल ठेवतो, बाय. काय कसा वाटला परफॉर्मन्स? अरे चिंटुकल्या, काही पैसे आणि ट्रक भरून सामान घेऊन मी परत त्या चाळीतल्याच घरात जाऊन राहायचं? वेडाच करे तू. हा, अरे मला इथे यायचंय परत, इथे. हम्म? चिंदी चोरी नाही करत आपण, मोठे डाव टाकतो. मी तुझ्या याच घरात परत येणार, तेही वाजत गाजत फुल ऑन स्वॅगने. काय शेवटी अवकातीवर आलासच तू. पण एक लक्षात ठेवा, एकदा का अंजली त्यांची डिलेवरी झाली ना, की तुझी डिलेवरी आम्ही समोरच्या फुटपाथवर करणार आहोत. कारण तू सर्टिफाईड भिकारी आहेसच. मग तिथे बसून भीक माग. हं? भीक मागायची मी? नाही नाही, सूट नाही होती ईश्वरची. डिकेचा प्लॅन नाही आवडला. मी तुला जेलमध्ये पाठवतो, वाजत गाजत फुल ऑन स्वॅगमध्ये. ओके मिस्टर घरजावई. ओके, हे चालेल. पण वाजत गाजत पाहिजे, फुल ऑन. दोनों लगा देना. हां सर.